हॅलो मम्मी. नाव ऐकताच साधा सरळ कौटुंबिक ड्रामा वाटतो. पण खरी गोष्ट तशी अजिबात नाही. एका मुलाच्या लग्नानंतर सुरू होतो विचित्र घटनांचा सिलसिला. घरात हलणाऱ्या वस्तू आणि प्रत्येक पावलावर जाणवणारी एका आईची अदृश्य उपस्थिती. पण ही आई खरंच आपल्या मुलीच्या सुखासाठी लढते आहे का? की कोणीतरी तिला वापरून आणखी काही मोठा खेळ खेळतो आहे? हेच गूढ जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनेशनमध्ये. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी एक्सप्लेन करणार आहे हॅलो मम्मी हा चित्रपट. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाच्या सुरुवातीला आपण काही लोकांना एका घरात जाताना पाहतो. त्यांनी खूप विचित्र कपडे घातलेले असतात. तेवढ्यात अचानक एक अनोळखी शक्ती त्या लोकांवर हल्ला करून त्यांना पळवून लावते. त्यानंतर आपण त्या लोकांच्या लीडरला पाहतो, जो म्हणत असतो की ही आत्मा मी नक्कीच माझ्या काबूत आणणार, कारण ती खूप ताकदवान आहे आणि आपल्या कुळाला ती आणखीनच शक्तिशाली बनवेल. यानंतर आपण एका क्लबमध्ये काही गुंडांमध्ये भांडण सुरू असलेलं पाहतो. त्यात बोनी नावाच्या मुलाची बिअर सांडते, म्हणून तो त्या गुंडाकडून बिअरचे पैसे मागतो आणि त्यातूनच बोनी देखील त्या गुंडांशी भिडतो. पण त्यात बोनीला खूप मार खावा लागतो. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की बारवाले बोनीच्या वडिलांकडे आलेले असतात आणि ते काल बोनीने केलेल्या तोडफोडीचे पैसे मागतात. हे सगळं पाहून बोनीची आई खूप रडत असते की माझा मुलगा सतत भांडण करत असतो. पण बोनीचे वडील फिलिप शांतपणे पैसे देऊन टाकतात. या बोलण्यातून आपल्याला समजतं की बोनीचे वडील फिलिप देखील आधी खूप भांडण करायचे आणि त्यांचा व्यवसायही व्याजावर पैसे देण्याचा आहे. यानंतर आपण बोनीचा जिजा थॉम्सनला पाहतो, जो त्या दिवशी बोनीच्या घरी आलेला असतो. फिलिप थॉम्सनला म्हणतोय की बोनी हातातून निसटतोय, त्याच्यासाठी एखादी चांगली मुलगी मिळाली तर नक्की सांग, कारण थॉम्सनचा व्यवसाय लोकांचे लग्न लावण्याचा होता. तेव्हा थॉम्सन म्हणतो की ठीक आहे, मी बघून चांगली मुलगी सांगतो. पुढच्या दिवशी थॉम्सन बोनीला भेटतो आणि त्याला सांगतो की तुझ्यासाठी मुलगी शोधली जाते आणि आता लग्न करण्याची वेळ आली आहे. पण बोनी म्हणतो की मला अजिबातच लग्न करायचं नाही. या बोलण्यातून आपल्याला कळतं की थॉम्सन हा फक्त बोनीचा जिजा नाही, तर त्याचा मित्रही आहे. मग थॉम्सन त्याला आपल्या ऑफिसमध्ये नेतो आणि म्हणतो की मी तुझ्यासाठी एक मुलगी पाहिली आहे. ती खूप शिकलेली आहे आणि सायंटिस्ट बनण्याची इच्छा बाळगते. तिचे वडील प्रोफेसर आहेत आणि तिच्या आईचं 22 वर्षापूर्वीच निधन झालं आहे. त्यांची अशी अट आहे की त्या मुलाला त्यांच्याच घरी राहावं लागेल. त्यामुळे थॉम्सन म्हणतो की ते लोक तुला पाहूनच नक्कीच रिजेक्ट करतील आणि मग पुढील 6 महिने तुझे घरवाले तुला लग्नासाठी काही त्रास देणार नाहीत. ही आयडिया बोनीलाही आवडते आणि तो दुसऱ्या दिवशी फोटो न पाहताच मुलीला भेटायला निघून जातो. तेव्हा थॉम्सन बोनीला त्या मुलीचा फोटो पाठवतो की मुलगी सहजपणे ओळखता यावी. पण तिथे स्टेफी नावाची मुलगी येते. खरी तर हीच बोनीसाठी निवडलेली मुलगी असते. बोनी तिला पाहून थक्क होतो. मग दोघं थोडंफार बोलतात. बोनी, जो इथे रिजेक्ट व्हायला आला होता, तो उलट स्टेफीला इम्प्रेस करू लागतो. त्यावर स्टेफी म्हणते की आधी काही दिवस आपण असंच बोलून एकमेकांना ओळखून घेऊया. बोनीही मान्य करतो. यानंतर बोनी थॉम्सनला भेटतो आणि सांगतो की मला ती मुलगी खूप आवडली आहे. मी हिच्याशीच लग्न करणार. मग पुढच्या दिवसापासून बोनी दररोज स्टेफीला भेटू लागतो आणि दोघांची तासनतास बोलणी चालू राहतात. तेवढ्यात आपण बॉस नावाच्या एका माणसाला पाहतो, जो स्टेफीवर लक्ष ठेवून असतो. दुसरीकडे थॉम्सन, फिलिप म्हणजे बोनीचे वडील आणि बोनीच्या आईला त्यांच्या होणाऱ्या सूनबाईचे फोटो दाखवत असतो. त्यांना ती खूप आवडते. पण जेव्हा त्यांना कळतं की बोनीला घरजावाई बनून राहावं लागेल, तेव्हा फिलिप लगेचच लग्नाला नकार देतो. त्यानंतर बोनीची आई देखील त्याला समजावते की आम्ही तुझ्यासाठी अजून चांगली मुलगी शोधू. पण बोनी मात्र स्टेफीवरच अडकून बसलेला असतो. एक दिवशी स्टेफी बोनीशी बोलताना म्हणते की अजून एकदा नीट विचार कर, कारण लग्नानंतर तुला माझ्याच घरी राहावं लागेल. त्यावर बोनी म्हणतो की लग्नानंतर तुझं घर काय आणि माझं घर काय, यात काही फरक नाही. सगळं आपलं एकच आहे. पण तेवढ्यात स्टेफीच्या आजूबाजूला वस्तू हवेत उडायला लागतात आणि फोन कट होतो. त्यानंतर बोनी अनेकदा फोन करतो, पण संपर्क होत नाही आणि असंच काही दिवस निघून जातात. इकडे बोनी उदास होतो की स्टेफीने त्याला फसवून सोडून दिलं. पण अचानक त्याला स्टेफीकडून मेसेज येतो, ज्यात ती त्याला कॅफेमध्ये भेटायला बोलावते. मग बोनीला भेटून स्टेफी सांगते की माझी आई तुला पसंत करत नाही. हे ऐकून बोनी दचकलाच, कारण स्टेफीची आई तर या जगात नाहीच. तेव्हा बोनीला वाटतं की स्टेफी त्याची थट्टा करत आहे. तो म्हणतो की मी तुझ्या आईसमोरही एक चांगला हसबंड बनून दाखवेन आणि आपली जोडी खूपच छान आहे. हे ऐकून स्टेफी म्हणते की मला देखील तू आवडतोस, पण माझ्या आईची आत्मा सदैव माझ्यासोबतच असते. तुला विश्वास बसणार नाही. त्यावर बोनी हिरोसारखं उत्तर देतो की मला तुझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास आहे. हे ऐकून स्टेफी खुश होते आणि ती आपल्या वडिलांना बोनीबद्दल सांगते. सोबत हेही सांगते की तिला आईच्या आत्म्याची अजिबातच भीती वाटत नाही. मग तिचे वडील लग्नाला मान्यता देतात. तेव्हाच अचानक जोराचे वारे वाहू लागतात. जणू स्टेफीची आई ग्रेसी या लग्नाने खुश नाही.
पण स्टेफी ठामपणे म्हणते की मला बोनीशीच लग्न करायचं आहे आणि मग काही दिवसातच स्टेफी व बोनीचं लग्न होतं. यानंतर जेव्हा स्टेफीच्या घरी बोनीचा गृहप्रवेश होतो तेव्हा तिथे कुत्री भुंकू लागतात. त्यावर स्टेफी आपल्या आईला म्हणते, आई प्लीज काही करू नको. तेव्हाच कुत्री शांत होतात. म्हणजेच स्टेफीची मदर ग्रेसी अजूनही तिच्यासोबत आहेच. त्यानंतर त्या रात्री स्टेफी व बोनीची पहिली रात्र असते. बोनी लगेचच जवळ येऊ पाहतो, पण स्टेफी म्हणते की माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपल्याला इंटिमेट व्हायला नको. शिवाय माझी आईही इथेच आहे. हे ऐकून बोनी हसत म्हणतो, अरे काही नाही होत, आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. पण तेव्हाच ग्रेसी त्याला जोरात ढकलते आणि बोनी खिडकीतून खाली कोसळतो. कसाबसा तो वर येतो तर बघतो की घरातलं सगळं सामान हवेत उडतंय आणि स्टेफी आईला समजावते आहे, तू शांत हो, बोनी खूप चांगला मुलगा आहे. हे सगळं पाहून तर बोनी बेशुद्धच होतो, कारण त्याला वाटलं होतं की हा सगळं एक विनोद आहे. दुसऱ्या दिवशी बोनी ही गोष्ट थॉम्सनला सांगतो, पण थॉम्सन त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. मग स्टेफी बोनीला सांगते की आता आपण माझ्या घरी राहायला जाऊया आणि तुला हवं तेव्हा तू इकडे या घरी येऊ शकतोस. बोनी घाबरलेला असल्याने लगेचच मान्य करतो, कारण त्याला ठाऊक नव्हतं की ग्रेसी कधी रागवेल. मग दोघं स्टेफीच्या घरी राहायला जातात. तिथे स्टेफी बोनीला सांगते की हे घर माझ्या आईने स्वतःच्या हाताने सजवलं आहे. त्यामुळे घरातली वस्तू इकडे तिकडे जर झाली तर आईला प्रचंड राग येतो आणि आईला घाण करणारे लोक अजिबातच आवडत नाही. नंतर बोनी जेव्हा आपल्या सासऱ्या सॅम्युएलला भेटतो तेव्हा ते सांगतात, माझी बायको फारच स्वच्छताप्रिय होती, त्यामुळे माझी अवस्था कधी कधी खूप वाईट व्हायची. तुलाही हळूहळू या सगळ्यांची सवय लागून जाईल. पुढच्या दिवशी बोनी उठून अंथरून न आवरता बाहेर जायला लागतो. तेव्हाच त्याच्या गालावर जोरदार चापट बसते. मग तो पटकन अंथरून नीट लावतो. त्यानंतर एकदा बोनी बाथरूमची चप्पल खोलीत आणतो तर ग्रेसी त्याला पुन्हा मारते. मग तो लगेचच ती चूक सुधारतो. अशा प्रकारे बोनी सतत छोट्या छोट्या चुका करत राहतो आणि वारंवार ग्रेसीकडून मार खात राहतो. त्यामुळे तो अगदी त्रासलेला होता की आता नक्की करायचं तरी काय. मग बोनी ठरवतो की आता जरासुद्धा चूक करायची नाही आणि प्रत्येक गोष्ट खूप काळजीपूर्वक करायची. हा सीन खूप फनी असतो. हे पाहून स्टेफी खूप खुश होते. मग जेव्हा बोनी वॉकसाठी जातो तेव्हा बॉस त्याला एक पर्ची देतो, ज्यावर लिहिलेलं असतं, तुझ्या जीवाला धोका आहे, जर खरं जाणून घ्यायचं असेल तर माझ्या मागे ये. तेव्हा बोनी बॉसच्या मागे जातो आणि त्याच्या अड्ड्यावर पोहोचतो. तिथे बॉस सांगतो की तुझ्या सासरी काहीतरी विचित्र आहे. त्यावर बोनीही मान्य करतो की हो, हे खरं आहे. यानंतर आपण पाहतो की थॉम्सन बोनीचा मित्र बिच्छूला घेऊन येतो. त्यांनाही टेस्ट करायचं असतं की खरंच स्टेफीच्या आईची आत्मा तिच्यासोबत आहे का. बिच्छू स्टेफीची बॅग चोरून पडण्याचा प्रयत्न करतो, पण तो अजिबातच पडू शकत नाही. हे पाहून थॉम्सन थक्क होतो आणि त्याला पटतं की बोनी खरं बोलत होता. दरम्यान ग्रेसी बिच्छूला खूप मारहाण करते. नंतर जेव्हा स्टेफीच्या घरी बोनी सोडून दुसरं कोणीच नसतं तेव्हा बॉस घर तपासण्यासाठी येतो. हे पाहून बोनी बॉसला घरातच बंद करून स्वतः बाहेर पडून जातो. आता ग्रेसी बॉसची खूपच दुर्दशा करते, ज्यामुळे बॉसला खात्री पटते की खरंच या घरात आत्मा आहे. काही दिवसानंतर थॉम्सन बाप होतो. हे पाहून स्टेफीला वाटतं की काश तीही आई होऊ शकली असती. हेच बोनीलाही जाणवतं. मग बोनी स्टेफीला विचारतो, आपण कधी खरंच एकमेकांच्या जवळ येऊ शकतो की नाही. त्यावर स्टेफी म्हणते की तो दिवसही लवकरच येईल. स्टेफी पुढे सांगते की ज्या गोष्टी तुला असं वाटतात की माझ्या आईला कळायला नको, त्या तू व्हॉट्सअपवर बोल. आईला काहीच कळणार नाही. मग दोघं बहुतेक बोलणं चॅटवरच करू लागतात आणि काही दिवस तसेच निघून जातात. एके दिवशी बॉस बोनीला सांगतो की आत्मा ही एक माणूसच असते, जो एखाद्या मोठ्या धक्क्यामुळे वेडा होतो. तेव्हा बोनीच्या डोक्यात एक आयडिया येते आणि दुसऱ्या दिवशी तो एक खोटी रिपोर्ट आणतो, ज्यात लिहिलेलं असतं की स्टेफी प्रेग्नंट आहे. या खोट्यात स्टेफी ही त्याची साथ देत असते. खरं तर बोनीचा प्लॅन असा होता की जर ग्रेसीला हे प्रेग्नन्सीचं कळालं तर ती त्यांना एकमेकांच्या जवळ येण्यापासून थांबवणार नाही. पण हे ऐकल्यावर ग्रेसी खूपच रागवते आणि ते रिपोर्ट झाडून टाकते. म्हणजेच ग्रेसी हे ऐकून आता खूपच रागात होती. यानंतर जेव्हा बोनी आणि स्टेफी जवळ येऊ लागतात तेवढ्यात फिलिप आणि बोनीची आई तिथे येतात आणि सांगतात की आम्हाला खुशखबरी मिळाली आहे. मी आता आजोबा होणार आहे, म्हणून आम्ही काही दिवस आमच्या सुनबाईसोबत राहायला आलो आहोत. हे ऐकून बोनी घाबरतो की आता ग्रेसी त्याचं काय हाल करणार. त्या दिवसापासून फिलिप घरात वस्तू इकडे तिकडे ठेवू लागतो आणि ग्रेसी त्याच्यावर हल्ला करते, पण योग्य वेळी बोनी त्याला वाचवतो. रात्री फिलिप घरात दारू पिण्यास सुरुवात करतो, पण ग्रेसीच्या भीतीमुळे बोनी त्याला बाहेर घेऊन जातो. तिथे फिलिप खूप दारू पितो आणि रागाच्या भरात बोनीला म्हणतो, त्या सॅम्युएलने तुला घरजावाई करून ठेवला आहे, मी त्याला सोडणार नाही. तो सॅम्युएलला येऊन शिवीगाळ करतो की तू माझ्या मुलाला आपलं करून घेतलंस आणि रागाच्या भरात एक फुलदान पण तोडतो. तेवढ्यात जोराचा वारा सुटतात आणि फिलिप आणखी वस्तू फोडायला लागतो. तेव्हा ग्रेसी रागाच्या भरात संपूर्ण घर हलवते. हे पाहून फिलिप घाबरून जातो.
दुसऱ्या दिवशी फिलिप आपल्या बायकोला घेऊन शांतपणे तिकडून निघून जातो, कारण तो सुद्धा आत्म्यापासून घाबरतो. यानंतर पुन्हा जेव्हा बोनी आणि स्टेफी जवळ येऊ लागतात, तेवढ्यात बिच्चूचा बोनीला फोन येतो आणि तो सांगतो की आम्ही टेस्ट करून घेतला आहे. तुझ्या बायकोसोबत खरंच एक भूत आहे. हे ऐकून स्टेफी पण रागवते. ती संतापून म्हणते की हे सत्य बाहेर कसं आलं आणि ती बोनीवर भडकते. रागाच्या भरात ती आपल्या आईलाही सांगते की मी प्रेग्नंट नाही. उलट या बोनीनेच तुला वेडं बनवलं आहे. हे ऐकल्यावर ग्रेसी बोनीला चांगलंच मारते. मग बोनी रागात भरपूर दारू पितो आणि घरी येऊन आपल्या सासूला खूप काही उलटसुलट बोलतो. दुसऱ्या दिवशी तो बॉससोबत एका प्रोफेसर नावाच्या बाईला भेटायला जातो, जी भूत घालवण्याचं काम करते. बोनी तिला सांगतो की माझ्या सासूच्या आत्म्याने माझं जगणं दुश्वार केलं आहे. पण प्रोफेसर त्याला स्पष्ट सांगते की तिच्या शक्ती तिथे काही उपयोगी पडणार नाहीत. नंतर जेव्हा बोनी घरी असतो, तेव्हा ग्रेसी त्याच्यावर चाकूने हल्ला करते, पण स्टेफी येऊन त्याला वाचवते. रागाच्या भरात स्टेफी आईला म्हणते, "तू कशी आई आहेस? स्वतःच्या मुलीला सुखी बघायलाही तयार नाही. त्यापेक्षा तू इकडून निघून जा." हे ऐकून ग्रेसी चाकू खाली ठेवते. लगेचच आपल्याला तो माणूस दाखवला जातो, जो ग्रेसीला काबूत आणू इच्छितो. त्याचं नाव असतं असभा. खरं तर बोनीला इजा पोहोचवणाऱ्या सगळ्या गोष्टी असभानेच केल्या होत्या. कारण त्याला हवं होतं की स्टेफी आपल्या आईवर रागवावी आणि त्याच निमित्ताने ते लोक ग्रेसीला काबूत आणू शकतील. थोड्या दिवसात बोनीचे वडील फिलिप सॅम्युएल यांना बोलावतात आणि सांगतात की बोनी आणि स्टेफी वेगळे झालेलेच बरे. यानंतर सॅम्युएल घरी येतो आणि ग्रेसीच्या आत्म्याला सांगतो, आज तुझ्यामुळे आपल्या मुलीचं लग्न मोडत आहे. असं होऊ देऊ नकोस. तू इकडून दूर निघून जा. दुसऱ्या दिवशी असभा सॅम्युएलच्या घरी येतो आणि आपल्याला समजतं की त्यांनी बोनीला आधीच सांगितलं होतं की आम्ही तुझी मदत करू. त्यासाठी बोनीने सॅम्युएललाही तयार केलं होतं. इथे असभा स्टेफीला सांगतो की तुझ्या आईशी संबंधित सगळ्या वस्तू घेऊन ये. आम्ही तिला मुक्ती देऊ. मग बॉस बोनीला घेऊन पुन्हा प्रोफेसरकडे जातो आणि तिच्याकडून असभाबद्दल विचारतो. प्रोफेसर सांगते की हा गट आत्म्यांना काबूत करतो आणि त्यांच्या शक्ती स्वतःकडे घेतो. त्यांचा मुख्य लीडर अनेक दशकांपासून जिवंत आहे. तो फक्त आत्म्यांमधून शक्ती घेतो. ताकदवान आत्मा पकडून आणण्याचं काम असभा करतो. यानंतर आपण बघतो की स्टेफीने आपल्या आईशी संबंधित सगळ्या वस्तू गोळ्या केल्या आहेत. आईच्या जाण्यामुळे ती खूप उदास आहे. हे पाहून बोनीलाही वाईट वाटतं. रात्री हे लोक असभाच्या अड्ड्यावर जातात आणि स्टेफी सगळं सामान त्याला देऊन टाकते. तेव्हा असभा स्टेफीला आपल्या नियंत्रणात करून तिचं रक्त एका भांड्यात ओततो. बोनी तिला वाचवायला धावत येतो. पण असभाचे माणसं त्याला अडवतात. हे सगळं पाहून बोनीला खात्री पटते की असभा ग्रेसीच्या आत्म्याशी खूप काही वाईट वागणार आहे. तेव्हाच असभा ग्रेसीची आत्मा कैद करू लागतो आणि हे सगळं स्टेफी स्वतःच्या डोळ्यांनी बघत असते. पण बोनीला हे अजिबात योग्य वाटत नाही. ते स्वतःच्या फायद्यासाठी स्टेफीला तिच्या आईपासून तो दूर करतोय. म्हणून तो योग्य वेळी त्यांच्याशी लढायला लागतो. पण असभा आपल्या हातांनी सगळं नियंत्रित करू शकत होता. त्याचवेळी बॉस प्रोफेसरला घेऊन येतो आणि ते असभाशी भिडतात. मात्र असभा सगळ्यांवर जड पडत होता. तेव्हा स्टेफी आपल्या आईला हाक मारते आणि ते ऐकताच कैद होणारी ग्रेसी लगेचच मुलीला वाचवायला धावून येते. मग असभा आणि ग्रेसी यांच्यात भयंकर लढाई होते आणि शेवटी ग्रेसी त्याला हरवते. यानंतर आपण बघतो की स्टेफी रडत आहे. कारण तिला वाटतं की तिची आई निघून गेली. पण त्या क्षणी तिला आपल्या आईचा स्पर्श, तिचं अस्तित्व जाणवतं. म्हणजेच ग्रेसी अजूनही त्यांच्यासोबतच आहे. मग ते लोक तिकडून निघून जातात. शेवटी आपण असभाचा लीडर पाहतो. तो खूपच म्हातारा असतो आणि तोच त्या आत्म्याची वाट बघत असतो. तो संतापून म्हणतो की मी त्याला सोडणार नाही, ज्याने ती आत्मा माझ्यापासून दूर केली. आणि हा चित्रपट इथेच संपतो. तर मंडळी, ही होती हॅलो मम्मीची कहाणी, जिथे एका आईची आत्मा आपल्या मुलीचं आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सज्ज होते. पण तिच्या अस्तित्वामागे दडलेलं खरं गूढ अजूनही अनसॉल्व्ड आहे. आता तुमच्या डोक्यातही प्रश्न नक्कीच फिरत असतील. ग्रेसी खरंच फक्त आपल्या मुलीसाठी होती का? की असभाच्या खेळाचा काही भाग बनली होती? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, माझं एक्सप्लेनेशन आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.